पुढची बातमी बघूया। बदलापूर इथल्या 2 शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला। मात्र हा एन्काउंटर फेक असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलाय। यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केलेला आहे। अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, बलात्कारांना सोडवण्यासाठी त्याची हत्या केली असा दावा आव्हाडांनी केलेला आहे। आज मुंबईमध्ये संतोष देशमुख प्रकरणी सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये त्यांनी हे विधान केलंय। अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात। मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये। लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, कारण का बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। केलेले कोण होते? जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय, केलेले कोण होते? अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहे। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही, त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। मला वाटतं अत्यंत बाष्पळ आणि मूर्खपणाचं असं या ठिकाणी वक्तव्य आहे आणि जितेंद्र आव्हाडांना अशा प्रकारची सवय आहे। ज्या प्रकरणावरनं संपूर्ण महाराष्ट्र हल्ला, मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या ठिकाणी ती गोष्टच झाली नाही, अशा प्रकारचा निर्वाळा देणं त्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आव्हाड पोचलेत की काय असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल। आम्ही कायद्याने नियमाने त्या ठिकाणी करणार। ज्याच्याकडे जर माहिती असेल, ज्या XYZ त्यांनी ती माहिती पोलिसांना द्यावी, त्याची चौकशी केली जाईल। त्याच्या संदर्भामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही एवढं मी सांगतो।